हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती. आता दिवस नाही म्हणता येणार. आता दुपारचे 3 वाजले होते आणि मिस्टर गेले होते आत्ताच कामाला. त्यांना पण सेकंड शिफ्ट चालू झालेली आहे. म्हटलं घर आवरून घेते मग, जेणेकरून संध्याकाळी मला आराम पडेल. तर सुरुवात केली हॉलपासून. किचन तर मी सकाळीच धुवून ठेवला होता, गॅस वगैरे, आणि जी भांडी होती तीसुद्धा मी घासून बाहेर आली होती. जेवणाचीच भांडी होती, कढई, 2 ताटं, चमचे वगैरे, दुसरं काही नव्हतं. त्यामुळे आधी मी हॉलमध्ये सगळ्यात आधी सुरुवात केली मी बेडपासून, कारण बेडचा बेडशीट मी सकाळीच लावला होता, तरी पण तो जरा विस्कटलेला होता आणि मग सगळं साफ करायचं आणि एक जर का खराब असेल ना तर पूर्ण शो जातो. त्यामुळे म्हटलं नको, हा पुन्हा काढून पुन्हा लावूया म्हणून क्लिनिंग केली ना. मिस्टर घरी असले ना की होतच नाही. ते जे त्यांना जे करायचं असतं ना तेच करतात. त्यामुळे मी पण जास्त काही बोलत नाही. काय करायचं ते करा, जे मला करायचे आहे ते मी नंतर करतच असते. आणि हे मी बेडशीट परवाच घातलं होतं आणि काल मी डोक्याला तेल लावलं होतं आणि विसरत्यापणाने मी उशीवरती झोपली आणि सगळं तेल त्या उशीच्या कवरला लागलं. मग मी कालच्या ड्रेसची ओढणी ठेवली होती, ड्रेस धुतला होता, म्हटलं ओढणी नंतर धुवीन, आणि हीच ओढणी मी त्याच्यावरती रिटर्न टाकून दिली, जेणेकरून विसरतापणा झोपली तरी पण तेल लागणार नाही म्हणून. आणि इथे एवढं थंड वातावरण आहे ना. काल तेवढे 2 दिवस पाऊस थांबला, परत आजपासून सुरुवात झालीच पावसाला आणि खूप थंड वातावरण आहे. त्यामुळे पूर्ण बिछाना नीट टाकून झोपावं लागतं, नाहीतर मग ताप पण येऊ शकतो आणि थंडी पण वाजू शकते. त्यामुळे हॉस्पिटलला पैसे देण्यापेक्षा घरात राहूनच हेल्दी राहिलेलं कधीही चांगलं. त्यामुळे हा असा बिछाना केलेला आहे. तर वाईट कमेंट कोणीही करू नका, रात्रीचा बिछाना अजून काढला नाही आहे का? तर तसं काहीही नाही आहे, बिछाना काढलेला आहे. हा दुपारी मी व्हिडिओ शूट करते आहे आणि जास्त काही नव्हतं. चटईवरती एक फक्त गोधडी होती आणि अंगावर घ्यायला एक ब्लँकेट होती, बस. तर इथे माझी अशी कामं चाललेलीच होती. चटई वगैरे काढून घेतली आणि म्हटलं हा बिछाना नीट लावून घेते. आणि आता जर का मी कामं केली ना ती अर्धा ते 1 तासामध्ये सर्व होऊन जातील. मला डब्यामध्ये काल रेशन भरलं होतं, ते तांदूळ वगैरेच ठेवायचे होते. आणि जर का मी झोपली ना तर 5-5:30 वाजता पाणी येणार, नंतर पाणी भरायची घाई असणार आणि परत मग हे रूम साफ करायचं असणार आणि लादी पुसायची राहिली असणार. म्हणून म्हटलं जे काही आहे ते आत्ताच करून देते. मग पायपुसणी वगैरे बाहेर झाडली. मला पायपुसणी धुवायची आहे पण ऊनच नाही आणि ती इतकी जाड आहे ना की 10 दिवस जरी अशा वातावरणामध्ये असली ना की सुकणार नाही ती. बाटलीमध्ये थोडंसं पाणी होतं, म्हटलं तुळशीला घालते म्हणून. तुळस माझी पूर्ण सुकली होती. मी मुंबईला 8 दिवस होती तर. आणि इथे एवढं बोर होतं आहे ना काय सांगू तुम्हाला. जोपर्यंत मिस्टर घरी असतात तोपर्यंत सर्व ओके वाटतं. ते गेल्यानंतर मग फोन, मी आणि टी व्ही, बस. टी व्हीमध्ये तर 1-2 सिरियल्स आहेत ते बघायचे आणि शांत बसायचं आणि बाकीचा जीव सगळा मग फोनमध्ये द्यायचा. इथे लाईट लावली कारण आभाळ आलं होतं, बाहेर पाऊस पडत होता, दिसत नव्हतं काही, झाडू मारायचा होता. त्यामुळे लाईट लावूनच मी झाडू मारायला केली सुरुवात. आणि कितीही झाडू मारला ना तरी पण धूळ येतेच येते, त्याचा तर काही विषयच नाही आहे. दोघं असून पण, एकटी असूनसुद्धा 3 ते 4 वेळा रोज झाडू मारणं माझं होतंच. आता झाडू मारल्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता परत मिस्टर घरी आल्यावरती बिछाना करायच्या आधी ते पुन्हा एकदा झाडू मारतात आणि मगच बिछाना करतात. इथे मी सकाळी लादी पुसली नव्हती, त्यामुळे मला आता लादी पुसणं खूप गरजेचंच होतं, कारण मग मला आवडतच नाही अशी लादी ठेवून बसणं आणि उठणं. त्यामुळे इथे मी पटापट आधी झाडू मारून घेतला. आणि कसले व्हिडिओ करू मला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला क्वेश्चन आन्सरसाठी मी एक कम्युनिटी पोस्ट देईनच या व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर. त्याच्यामध्ये तुमचे जे काही क्वेश्चन आन्सर असतील ते नक्कीच तुम्ही विचारा क्वेश्चन, त्या आन्सरचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच देईल त्याची उत्तरं. तर इथे माझं झाडू मारायचं काम चालू होतं आणि एका बाजूला मी कॅमेरा लावून दिलेला होता. बाहेर जरी जायचं असेल ना कुठं फिरायला तरी पण घरातलं आवरून बाहेर जावं लागतं आणि बाहेरून आल्यावरती घरचं करावं लागतं. सध्याची कंडिशन हीच आहे. आराम मिळतो आणि टेन्शन फ्री असते ती म्हणजे मम्मीकडेच. तर मी माझ्या मम्मीला खूप मिस करते. तर इथे झालं होतं माझं झाडू मारून, आता लादी पुसायची बाकी होती. त्याच्या आधी म्हटलं तांदूळ मी डब्यामध्ये भरून घेते. कालच मी डबे घासून ठेवलेले होते, ते काही आतमध्ये सुकले नव्हते. मग 2 डबे घासून ठेवले होते आणि मी यावेळी सुट्टे तांदूळ न भरता पिशवीमध्ये आणले होते 10 किलो कोलम. खूप सुंदर आहेत ते कोलम. ॲक्च्युली मी तर 2च किलो घेणार होती सुट्टे. रोजच एक तांदूळ खाऊन कंटाळा येतो आणि ज्या तांदळाला शिजवताना वास आणि खूप असे बारीक असतात ना रुचकर, मला ते तांदूळ प्रचंड आवडतात. त्यामुळे मी सुट्टे घेणार होती, पण मिस्टर बोलले नको म्हणून. हे जर का आपल्याला स्वस्त भेटतात आणि 10 किलो भेटतात तर हेच घेऊन टाक म्हणून.
आणि हे 2 ते 3 महिने आरामात चालेल, त्याच्यानंतर घेता येईल दुसरे दिवाळीपर्यंत वगैरे. तर इथे मी डबे वगैरे नीट पुसून घेत होती, कारण जर का नीट पुसले नाही तर याच्यामध्ये पाणी राहिल्यावरती तांदूळ खराब होणार होते. आणि दुपारी झोपली होती त्यामुळे मी काही केस बांधली नव्हती. आता डायरेक्ट केस मी 5 वाजताच बांधेन. दोघांसाठी तेवढे इनफ आहेत. आणि मी इथे डबे नीट पुसायला घेतले होते. तर लादीच बाकी होती आणि नंतर काय मला आरामच होता. तर कुणीही वाईट कमेंट करू नका आणि प्लीज जे कोणीही व्हिडिओ बघतायत ना त्यांनी एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण व्हिडिओ काढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. ते करायचे, कॅमेरा सेट करायचा प्रत्येक मोमेंटला, परत ते व्हिडिओ एडिट करायचे, थंबनेल करायचा आणि नीट टायमावरती तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. ही अशी बरीच कामं असतात. तर प्लीज नुसतं बघू नका, तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एक लाईक नक्कीच करा. तरी ते माझे डबे पुसून होतच होते. बेसन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मला डब्यामध्ये भरायच्या होत्या. मी कधी सुकणार डबे माहीत नाही, पण लवकरच सुकले माझे डबे आणि मग नंतर चालू केले मी त्याच्यामध्ये तांदूळ भरायला. कारण मला लवकरात लवकर आवरायचं होतं आणि मला जर पडायचं पण होतं. कारण दिवसभर असंच काम करून आहे ना वैतागून जातो जीव अगदी. रोज 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 तेच. आजूबाजूला बोलायला पण कोणी नाही आहे, एकटं आणि एकटंच. त्यामुळे मी ते आवरायला घेतलं पटापट आणि मग नंतर त्याच्यामध्ये फायनली तांदूळ टाकायला सुरुवात केली. वाटलं नव्हतं की दोन्ही डब्यामध्ये तांदूळ बसतील म्हणून. मला वाटलं एकाच डब्यामध्ये बसून जातील सगळे तांदूळ, पण एका डब्यामध्ये न बसता दोन्ही डब्यामध्ये तांदूळ बसले. आणि थोडेसे तांदूळ खालीसुद्धा सांडले होते आणि मी झाडू मारला होता. तर लादी पुसताना प्रत्येक कण येणार त्या पाण्यामध्ये आणि कपड्यामध्ये, म्हणून मी जेवढे शक्य होईल तेवढे तांदूळ भरण्याचा प्रयत्न करत होती. कारण कसं आहे, तांदूळ फुकट आलेले नाही आहेत, त्याच्यासाठी सुद्धा काल पैसे मोजले होते. म्हणून मी ते तांदूळ जमा करत होती, गोळा करत होती. तर प्लीज वाईट बोलू नका कोणीही. आणि तुम्हाला दिसतच असेल तांदूळ किती सुंदर आहेत, ते पांढरे पांढरे अगदी दिसत आहेत तुम्हाला. तर मी जवळून काही व्हिडिओ घेतला नाही आहे तांदळाचा, पण इथे दिसतच आहेत तुम्हाला किती सुंदर तांदूळ आहेत ते. तर खूप म्हणजे खूपच भारी आहेत हे तांदूळ, की सांगायला नावच म्हणजे कमीच नाही आहे कुठे. आणि भातसुद्धा खूप सुट्टा होतो आणि पाणीसुद्धा अगदी कमी लागतं. कमी पाण्यामध्ये भात अगदी शिजून मोकळा होतो. घरी बसूनसुद्धा खूप बोर झाली होती आणि बाहेर जायचं म्हटलं तर मिस्टरांना डबल ड्युट्या लागत होत्या आणि सोमवारची सुट्टी असते, त्याच्यामध्ये करायची तरी कोणती कामं. त्यांची झोपसुद्धा जी अपुरी असते ती त्या दिवशी कंप्लीट करतात. परत पोलीस पाटलाची काही कामं असतात तीसुद्धा त्याच दिवशी होतात. आणि मग फिरणार कधी? कधी रूमचं नवीन काम होतं आणि कधी मी त्या रूमवरती जाते. मला असं झालेलं आहे, कारण खरंच इथे खूप वैताग आलेला आहे, नको झालेला आहे. कसलीच इच्छा होत नाही ना काम करायची, ना देवपूजा करायची, ना स्वतःच्याकडे स्वतः नीट राहायचं, काहीच होत नाही आहे. तरी ते माझे फायनली तांदूळ भरून झाले होते आणि गणपती बाप्पा तर गेले. खूप म्हणजे खूप आधीपासूनच म्हणजे मी गणपतीची तयारी करायला घेतली होती. बाप्पा येणार, एक साडी डबल घालू नये म्हणून मी 5 दिवसासाठी 10 साड्या मी अशा घेऊन गेली होती. आणि खूप म्हणजे खूपच वेगळं, केसांपासून ते पायाच्या नेल पॉलिशपर्यंत ते चपलीपर्यंत सगळी तयारी झाली होती. तर इथे माझे सर्व तांदूळ वगैरे भरून झालेले होते. बाहेरचा जो माझा रेनकोट होता तो सुद्धा मी बाहेर ठेवून दिला. आणि ह्या साहेबांना आत्ता घर दिसलं सकाळपासून, कारण पोटामध्ये भूक लागल्यावरती त्याला घरच दिसणार आहे. मग त्याचंसुद्धा जी पेडिग्री होती ती त्याला देऊन गेली. आणि हा आता आला आहे खरा, पण बघा तुम्ही किती मध्ये करेल माझ्या कामा करताना, कारण त्याला हे पेडिग्री खाल्ल्यावरती दूध लागतं. पण मी ती सवय बंद करणार आहे त्याची. कधी असतं घरी, कधी नसतं. आणि एकदा देऊन त्याला तो थांबत नाही, 2 ते 3 वेळा, पण त्याला कमी पडतात. म्हणजे जेव्हा तो खाईन ना तेव्हा त्याला दूध पाहिजे. मग असं तो किती 6 ते 7 वेळा त्याचं दिवसातून खाणं होतं. तर इथे मी लादी पण पुसायला घेतली होती आणि पंखा जरा फास्ट करून दिला आणि बाहेरचा दार उघडा होता तोपर्यंत पटापट लादी सुकायला मदत होते. आणि जी किचनची आहे ना खिडकी ती मी बंदच ठेवत असते, कारण वारा आला की वाकडा पाऊस आल्यानंतर सर्व पाणी आतमध्ये येत असतं. त्यामुळे मी ती जास्त काही चालू ठेवली नव्हती. पंख्याच्या मदतीने लादी सुकायला मदत होईल म्हणून मी पंखा चालूच ठेवला होता. तरी ते मी दार लावून घेतलं होतं, कारण बाजूला जो मुलगा होता तो पटकन बाहेर वगैरे आला आणि माझा तर काही अवतार नीट नव्हता. त्यामुळे मी जरा दार पुढे बंद चालू करत लादी पुसत होती. तर मी आधी दाराकडून पुसून घेतली, मग म्हटलं बाहेरचं घरातलं मागचं सर्व पुसता येईल. आणि या साहेबांचं पण मध्येच खायचं चाललं होतं. आणि लादी पुसताना जर का मोकळं नाही ना भेटलं तर खूप चिडचिड होते. आता ह्याच्यावर तर चिडचिड करून उपयोग नाही आहे. बिचाऱ्याला भूक लागली होती तर त्याला
उचललं आणि जिथे लादी पुसली होती तिथे ठेवलं आणि मग मी चालू केलं पुसायला. त्याला एवढं साईडला ठेवलं तरी त्याला काहीच फरक नव्हता ओल्यामध्ये. त्याचं आपलं खायचं काम चालू होतं आणि इथे माझी मी पटापट लादी पुसून घेत होती. आता तुम्हाला पण मी असे जर का एकटं म्हणजे समोर कॅमेरा लावून मी बसलेली स्टँडिंग व्हिडिओ नाही आवडणार. रोज रोज तेच मी काहीतरी बोलणार आणि तुम्ही काहीतरी ऐकणार. त्यामुळे मी असे माझे रेग्युलर रूटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर हे पण बघा, हे जे माझ्यासोबत आहे, जे होतं आहे रोज, जे मी काम करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेवटी माझ्या चॅनलचं नाव आहे हाऊसवाईफ म्हणून आणि जे माझ्या लाईफमध्ये आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. सो ज्याला बघायचं आहे त्याने बघू शकता, ज्याला नाही त्याने नाही. तरी ते बाहेरून मी कपडेसुद्धा आणले होते कारण बाहेर पाऊस पडत होता. पावसात जे सुकलेले कपडे ते पण भिजण्यापेक्षा म्हटलं घरात आणून सुकवलेले बरे आहेत. मग मी घरात आणले कपडे. घरात कसा पंखा पण चालू होता ना, त्यामुळे मदत होईल. आणि ह्याला बघता बघता हेल्मेट पण इतका जोरात पडला ना, वरून मला वाटला फुटला म्हणून, पण तसं काही झालं नाही आहे, फुटला नाही आहे, बस पडला. पण हेल्मेटला काही झाले नाही आहे. बरं झालं तो खाली नव्हता, नाही तर त्याला खूप जोरात लागलं असतं. तर मी ते परत घेतले होते कपडे सुकवायला. थोडे थोडेसे ओले राहिले होते कपडे. जेव्हा मी मुंबईवरून आली ना, तेव्हा बरेच कपडे होते. जे नवीन असतील त्यांनी माझ्या लास्ट व्हिडिओ जाऊन बघा. लास्ट टू लास्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच मी केवढे कपडे धुतले होते. नशीब तेव्हा ऊन होतं आणि आजपासून पाऊस चालू झालेला आहे. तर माझी मॅक्सी, परत मग परकर, ड्रेस हे थोडे थोडेसे ओले होते कपडे. म्हटलं आज रात्रभर पंख्याखाली राहिले ना तर उद्या सकाळपर्यंत मस्त हे वाळून जातील. कारण ओले कपडे जर का घडी केले ना तर एका कपड्यामध्ये सर्वांना वास येतो कुबट असा. त्यामुळे म्हटलं नको, हे सुकलेलेच बरे आहेत म्हणून. ह्यांची बनियान, चड्डी वगैरे सर्व ओढली होती. तर मी इथे कपडे सुकवायचं काम करत होती. हे सुकवले का बस माझी संपली मग कामं. मग परत 5 वाजता उठून पाणी भरायचं, चहा करून तो प्यायचा. परत मग ती भांडी आणि घासायची. परत जेवायचं, ती भांडी आणि घासायची. मग यांची वाट बघायची 11 वाजता की हे कधी येत आहेत म्हणून घरी. हे सध्याचं माझं रुटीन आहे इथलं. आणि माहीत नाही आता माझ्या मम्मीकडे कधी जाणं माझं होणार आहे. खरंच मम्मी, मिस यू. मी तुला खूप मिस करते. आणि तुझ्याकडे आल्यावरती जो कामाचा भार हलका होतो ना, तो फक्त तुझ्याकडेच आल्यावरती होऊ शकतो, इथे कुठेही नाही आहे. तर असो, ते इथे मी कपडे सुकवून झाले होते माझे. आणि या शेडचं काय माझ्या मागे पुढे चाललेलं होतं दुधासाठी. पण मी ह्याला काही दूध देणार नव्हती कारण हा असाच लाडाचा झाला आहे आता एकटा आहे म्हणून. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये